स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. मी ईश्वरी चव्हाण पाटील, माझा सर्वांना जय जिजाऊ. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच तेथील माती प्रत्येकाच्या हृदयात शिवछत्रपती हे नाव कोरून ठेवते. आणि म्हणूनच दूरवरून कुठूनही छत्रपती शिवाजी महाराज की हा आवाज कानावर पडताच मुखातून जय हा शब्द कधी निघतो हेही कळत नाही. आज येथे जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात शिवछत्रपती आजही अधिराज्य करत आहेत. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, असा महाराष्ट्रात एक राजा होऊन गेला. अशा माझ्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. आणि अशा या मंगळदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजामातांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंहामध्ये श्रीमान योगी लोक कल्याणकारी राजे जानते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले. पेरते व्हा, कारण जे माणसं पेरते होतात तेच माणसं करते होतात. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ते केले. आणि कारण येथे जनता अन्याय अत्याचार सहन करत होती. फक्त मरायसाठी जगण्यासाठी मरायचं, अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत मुर्द्यामध्ये चैतन्य स्फुरले आणि बघता या मातीसाठी माणसे मरायला तयार झाली. जी झोपली होती ती जागी झाली, जी जागी होती ती चलती झाली, जी चलती होती ती पळती झाली, आणि जी पळती होती ती पेटती झाली. आणि बघता साऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशाण आले. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही मोहीम दडू लागली. आणि 350 वर्षापूर्वी या मातीमध्ये 32 मन सोन्याचे सिंहासन उभी राहिलं. लोक कल्याणकारी, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य निर्माण झालं. ह्या मातीचे शेतकरी काय काय करू शकतो हे शिवरायांनी दाखवून दिले. कालपर्यंत फक्त पिकाची राखण करणारे शेतकरी आज मातीची राखण करणाऱ्या शिलेदार झालाय. शिवरायांनी काय केले, त्याच शेतकऱ्याला उभी केले, हातात 30 गोफण दिली, फक्त पक्ष्यांना मारायला नाही तर गनिमी टिपण्यासाठी या स्वराज्याची वाटचाल सुरू झाली. रायरेश्वराच्या मंदिरात सवंगडेसह छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ 26 एप्रिल 1645 रोजी घेतली आणि आदिलशहाच्या ताब्यातला तोरणागड जिंकून स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. प्रतिपचंद्र लेखेवा वर्धिष्णू विश्ववंदिता शहासूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतं, त्याचप्रमाणे शहाजीचा पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या चातुर आणि चाणक्य बुद्धीने गनिमी कावा आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या बलाढ्य शत्रू अफजल खानाचा कोठडा काढला. अरे या जगाला सर्जिकल स्ट्राईक हा काय हे घरात घुसून शाहिस्तेखानाचे बोटे छाटून दाखवले. आणि एवढेच नाही तर आग्रा येथील बादशाहाच्या दरबारात जाऊन बादशाहाची दान उडवणारे छत्रपतीच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणताही अन्याय हो त्या माणसाला नक्की दंड देणारच. आणि आज याच महाराष्ट्रात स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाला नुसता धर्मजातीवरून नुसता त्याचा निषेधच व्यक्त केला जातो. अरे हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, याद राखा. इथून पुढे जर स्त्रियांवर वाईट नजर टाका, कारण ह्या जिजाऊंच्या लेकी आहेत. जशा पेन आणि लाटणी चालवतात ना, तशा तलवार आणि काठीही चालू शकतात. नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकीवर, चिंध्या उडून टाकू मराठ्यांच्याच एकीवर. महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते याचा विचार महाराजांकडेच होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले. आज त्याचे उत्तम उदाहरण हे गड किल्ले आजही उभे आहेत. शत्रूला त्यावरून चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागेल. शत्रूचा धोका जसा जमिनीहून असतो तसाच पाण्याच्या बाजूनेही असू शकतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्गेची निर्मिती केली. गनिमी कावा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करूनच जिंकल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य मिळाल्यानंतरही अनेक खात्यांचे नियोजन करणारे अष्टप्रधान मंडळ हे व्यवस्थापनेचे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळात शेतकऱ्यांचा शेतसार माफ केला आणि छत्रपती शिवाजी महाराज जसे लोकांच्या पिकाची राखणी करत ना तसे पर्यावरणाची ही करत. अशा माझ्या राजाची जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. एवढेच नाही तर वर्षातून दोनदाही केली जाते. अरे अशा या माझ्या राजाची जयंती वर्षातून दोनदा नाही तर प्रत्येक दिवस हा माझ्या राजामुळेच आपल्याला आज बघायला भेटला आहे. त्यामुळे जर आपण आपल्या राजाची जयंती प्रत्येक दिवस साजरी केली तर बिघडते काय? अरे छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन उभा धिंगाणा घालण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घेऊन जयंती साजरी करा. हीच त्यांची खरी जयंती आणि त्यांना मुजरा सुद्धा हाच झाला. अशा या माझ्या राजाच्या पावनभूमीत माझा जन्म 19 फेब्रुवारीला झाला हे माझे परमभाग्य. जाता जाता एवढेच म्हणते हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. असा माझ्या जिजाऊंचा शुभा लाखात नव्हे तर जगात एक होता. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.